नमस्कार मैत्रिणींनो, दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचं पेपर पॅटर्न कसं काढायचं याचा पुढचा पार्ट बघितला होता। आज आपण त्याचा मागचा पार्ट बघणार आहोत। स्लीव्ज कशी काढायची आहे त्याचं पण पॅटर्न बघणार आहोत आणि अजून एक मैत्रिणींनो, कटोरीला खालच्या साइडने कशा पद्धतीने आपल्याला बेल्ट लावायचा आहे ते पण बघणार आहोत। तर मैत्रिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे। जर तुम्ही एखादा टॉपिक स्किप करून दिला तर तुम्हाला शेवटी काहीच समजणार नाहीये। त्याच्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। मैत्रिणींनो, पॅटर्न काढल्यानंतर आपल्याला कटिंग कसं करायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। कारण की फक्त पॅटर्न काढून गरजेचं नाहीये, त्याचं कटिंग ते पद्धत कशी असते ठेवण्याची, ब्लाउज किंवा ते पॅटर्न आपण कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे पण आपण इथे बघणार आहोत। मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। साइडचं जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करायला पण विसरू नका। आणि हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही गोष्टी तुम्हाला नसतील समजल्या किंवा अजून काही नवीन टॉपिक तुम्हाला हवे असतील तर त्याची तुम्ही मला कमेंट पण करू शकता। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी पेपर घेतलेला आहे। ह्या पेपरवरती आपण बॅक पार्टचं कटिंग करणार आहोत। तर बॅक पार्टची जी उंची आहे ती मी घेणार आहे 14.5 इंच। त्याच्यामध्ये हाफ इंच मी एक्स्ट्रा ठेवणार आहे, कारण की माझी जी रेडी ब्लाउजची उंची राहणार आहे ती असणार आहे 14.5। ठीक आहे, तर आता त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा ठेवून इथे मी लाईन आखून घेणार आहे अगोदर। त्यानंतर 15 इंचाची माझी उंची येणार आहे, कारण मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे। ते 15 इंचाची अशी मी उंची टाकून घेते। इथे एक लाईन आखून घ्यायची आहे। रेषा आपल्या सरळ असल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। आता याच्या खाली घ्यायचे आहेत आपल्याला अर्धा इंच, कारण हे अर्धा इंच मी का घेते, कारण इथे आपल्याला शोल्डरचा उतार द्यायचा आहे। आता जिथे मी शोल्डरची जी खालची रेषा घेतली आहे तिथे आपल्याला घ्यायचं आहे आपलं शोल्डर। आता फ्रंट पार्टला मी शोल्डर घेतलं होतं 6.5 आणि इथे मी घेणार आहे 6.25 इंच। ठीक आहे, थोडासा पाव इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे। त्यानंतर पुढे जाऊया। इथे मी घेणार आहे अपर चेस्टचं माप। तर माझं जे अपर चेस्टचं माप आहे ते आहे 32 इंच। 32चा चौथा भाग करायचा, त्याच्यामध्ये पाव इंच मिळवायचे, म्हणजे इथे येणार आहे 8.25 इंच। 8.25 इंच मी इथे घेतले। त्यानंतर इथून आतमध्ये घ्यायचं आहे पाऊण इंच मोजून। हे प्रत्येक साईजसाठी असणार आहे। हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला मोजून घ्यायचा आहे, जो आपला शोल्डरचा पॉईंट आहे तो। आणि हा बघा, आता इथे मी 8 चौक 32 आहे, त्याच्यामध्ये पाव इंच एक्स्ट्रा घेतले। आतमध्ये मी घेतलेले आहे पाऊण इंच आणि हा पॉईंट मी मोजून वरती तेवढा पॉईंट सोडून देणार आहे आणि मग इथे टाकणार आहे मोंडा। तर माझं जे मोंड्याचं माप आहे ते आहे 16 इंच। त्याचे मी हाफ केले। जिथे माझी मोंड्याची लाईन आलेली आहे, पॉईंट आला आहे, तिथे मी स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे। स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर काय करायचं आहे, हे जेवढं अंतर घेतलं आहे तेवढंच इथे पण घ्यायचं आहे। तर हे जे अंतर आहे ते मी 7.25 इंच घेतलं आहे, इथे पण मी 7.25 इंच घेणार आहे आणि हे दोन्ही पण रेषा मी इथे जॉईंट करून घेणार आहे। आता इथे घ्यायचं आहे आपल्याला, हे जे माप घेतलं आहे तेच माप मी इथे घेणार आहे। आता इथे घ्यायचं आहे आपल्याला बस्ट साईजचं माप। तर माझं जे बस्ट साईज आहे ते आहे 34 इंच। तर 34चा मी इथे चौथा भाग करणार आहे। 34चा चौथा भाग येतोय 8.5 इंच। त्याच्यामध्ये पाव इंच आपल्याला ॲड करायचे आहेत, म्हणजे मी इथे घेणार आहे 8.25 इंच। 8.25 इंच इथे घेतल्यानंतर पुढे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, कारण हे माझं मार्जिन असणार आहे। त्यानंतर इथे खाली येऊया। खालचा जो पॉईंट आहे, खालची जी माझी कमर घेरचं जे माप आहे ते आहे 30 इंच। तर 30 मध्ये मी मिळवणार आहे 30चा चौथा भाग करायचा आहे, त्याचं इथे माझे 7.5 इंच आणि 1 इंच मी इथे घेणार आहे
आपल्या मागच्या डॉटसाठी. तर इथे माझा पॉईंट येणार आहे 8.5 इंच. ठीक आहे, तर 8.5 इंच इथे घेतले आणि त्याच्या पुढे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले. 1.5च्या ऐवजी तुम्ही 2 इंच घेतले तरी चालणार आहे. दोन्ही रेषा इथे जॉईंट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला इथे मोंढ्याला आकार द्यायचा आहे. तर हा आणि हा पॉईंट आपण मोजून घेऊयात. तर ही जी पूर्ण लाईन आहे ती येते 7 इंच. त्याचे मी हाफ घेणार आहे म्हणजे 3.5 आणि हा इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर इथे मी आकार देण्यासाठी फ्रेंच कर्व स्केलचा वापर करणार आहे. सोपं पडतं त्यामुळे आकार आपले एकदम व्यवस्थित येतात. तर बघा ही फ्रेंच कर्व स्केल आहे. याचा मी वापर करून इथे मोंढ्याचा शेप देऊन घेतला आहे. आता हे झालं आपलं. आता हे झालं आपलं मागच्या पार्टचं कटिंग. शोल्डरचा उतार असा द्यायचा आहे अशा स्वरूपामध्ये. आता इथे मी घेणार आहे जो काही माझा ॲपेक्स पॉईंट आहे. तर माझा जो ॲपेक्स पॉईंट आहे तो आहे 10 इंच. ठीक आहे, 10च्या 1 इंच वरती मी घेणार आहे इथे. म्हणजे मी किती घेणार आहे 9 इंच. पण त्या अगोदर ही जी रेषा आहे इथे याचे मी हाफ घेणार आहे. ही पूर्ण रेषा, हे जे एक्स्ट्रा घेतलं आहे ते नाही मोजायचं, खालचा जो पॉईंट आहे तो मोजायचा आहे. तर इथे माझा हा जो पॉईंट आहे पूर्ण रेषा येते 8.5 इंच. 8.5चे मी हाफ घेणार आहे म्हणजे 4.25 वरती मी इथे पॉईंट घेणार आहे. इथे 4.25 आले तर इथे पण आपल्याला 4.25च घ्यायचे आहे आणि इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर इथे अशा पद्धतीने सरळ रेषा मारून घेतली. त्यानंतर इकडनं हाफ इंच घ्यायचे आणि इकडनं हाफ इंच घ्यायचे आणि हे आपल्याला असं हे येणार आहेत आपले टक्स. ठीक आहे, आता हे झालं आपलं मागचं पार्टचं कटिंग. आता हे झालं आपलं मागचं पार्टचं पॅटर्न काढून. आता याला आपल्याला कटिंग करायचं आहे. तर कटिंग जसं आहे तसंच करून घेणार आहे मी आणि लगेच कपड्यावरती ठेवणार आहे. 3 पार्ट आपले झालेले आहेत. ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करत असतो, समजा तुम्हाला बेल्टचं ब्लाऊज शिवायचं असेल तर बेल्टचं ब्लाऊजमध्ये तुम्हाला काय करायचं आहे 5 पार्ट असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जेव्हा आपण बेल्ट ब्लाऊज शिवतो तेव्हा 5 पार्टचं ब्लाऊज असतं. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चा पार्ट झाला, त्यानंतर हा आपला पुढचा पार्ट झाला. ठीक आहे, हे झालं आपलं कटिंग. आता आपल्याला स्लीव्ज कशी कटिंग करायची आहे ते बघायचं आहे. आता आपल्याला स्लीव्ज कटिंग करायची आहे. तर बघा, स्लीव्जसाठी मी इथे दुसरा पेपर घेतलेला आहे. जो प्लेन पेपर होता तो संपला होता त्यामुळे मी इथे न्यूजपेपर घेतलेला आहे. तुम्ही न्यूजपेपरवरती पण पॅटर्न काढू शकता. तर खाली घ्यायची आहे एक स्ट्रेट लाईन आखून. स्ट्रेट लाईन आखून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथे उंची टाकायची आहे. तर माझी जी बाहीची उंची आहे ती आहे 4.5 इंच. 4.5 मध्ये मी हाफ इंच प्लस करणार आहे. म्हणजे इथे जी माझी बाहीची उंची येते ती 5 इंच येणार आहे. 5 इंच इकडनं घेतल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आपल्याला 5 इंचावरती. ही स्ट्रेट लाईन इथे आखून झाल्यानंतर आता बघा, बाहीसाठी आपल्याला फक्त 3 मापांची गरज असते. 3 मापं कोणते? एक उंची, एक बायसेप्स म्हणजे दंडघेर आणि एक आहे मोंढा. आता माझा जो मोंढा आहे तो आहे 16 इंचाचा. ठीक आहे, आणि माझा जो दंडघेर आहे तो आहे 12.5 इंचाचा. तर 12.5चे मी इथे हाफ घेणार आहे 6.25 इंच इथे घेणार आहे मी. त्याच्या पुढे घेणार आहे 2 इंच. ठीक आहे, आता ही 6.25 इंच इथे आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी लूजिंग देणार आहे हाफ इंच. ते मी वरती करणार आहे. कुठे? इथे. आता लूजिंग माझी येणार आहे बघा 6.25 आणि त्याच्यामध्ये हाफ इंच लूजिंग देणार आहे. तर इथे येणार आहे 6.25 इंच. 6.25 इंच इथे आल्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. लाईन आखून झाल्यानंतर आता माझा जो मोंढा आहे तो आहे 8 इंचाचा. ठीक आहे, तर मोंढाचं जे माप आहे ते मी असं टाकणार आहे.
8 इंचाचा माझा मोंढा येतोय। आता इथे मी लूजिंग दिलेली आहे अर्धा इंच, कारण की आपल्याला हात जो आहे खाली वर करण्यासाठी त्याची आवश्यकता असते। तर इथे माझा मोंढा येतोय 8 इंच, तो इथे आलेला आहे। ठीक आहे, इथे आल्यानंतर काय करायचे, इथून पुढे मी घेणार आहे 2 इंच, ही माझी मार्जिन असणार आहे। 2 इंच माझी मार्जिन घेतल्यानंतर हा पॉईंट मी इथून असा जॉईंट करून घेणार आहे। आता हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून हा जो पॉईंट आहे इथून इथपर्यंत रेषा मारून घ्यायची आहे। कोणता पॉईंट, जो मोंढ्याचा पॉईंट आलेला होता, इथून इथपर्यंत मी रेषा मारून घेते, ही अशा पद्धतीने। ठीक आहे। आता ह्या रेषेच्या आपल्याला हाफ करायचे आहे। ही येते माझी 7 इंच, तर त्याचे हाफ येणारे 3.5। जिथे हाफ आलेले आहेत तिथे मी अशी रेषा मारून घेणार आहे। त्याच्यानंतर ही रेषा, हिचे पण आपल्याला हाफ करायचे आहेत, तर हे येत आहेत माझे 3.5। 3.5चे हाफ मी इथे घेणार आहे आणि इथे पण एक रेषा मारून घेणार आहे। म्हणजे हा जो आहे तो मी चौकोन तयार करून घेणार आहे। कारण काय होतं माहिती का, जेव्हा आपण स्लीव्ज कटिंग करतो ना, तर तेव्हा हे याच्यामुळे आपल्याला दोनही आकार देणं सोपं जातं। ठीक आहे, आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे, त्याच्यासाठी मी फ्रेंच कर्व स्केल घेणार आहे आणि अशा पद्धतीने इथे मी आकार देणार आहे। एकदा असं ठेवायचं आहे, हे बघा इथपर्यंत हा आकार दिला। त्यानंतर स्केल जे आहे ते आपल्याला तिची डायरेक्शन चेंज करायची आहे, अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि इथे आपल्याला हा आकार द्यायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर इथून वरती घ्यायचे आहेत आपल्याला 1/2 इंच डिस्टन्स। हा जो आहे आपला मच्छ कटमध्ये तो घ्यायचा आहे 1/2 इंच। आमच्या क्लासमध्ये हा जो कट देतात ना त्याला मच्छ कट म्हणतात, तर त्यासाठी मी इथे 1/2 इंच घेतले। आता पुन्हा मी आकार देणार आहे इथून इथपर्यंतचा 1/2 इंचापर्यंतचा। स्केल बघा मी कशी ठेवलेली आहे, हा पॉईंट आणि हा पॉईंट याला मला जॉईंट करायचं आहे, त्याच्यामुळे मी स्केल अशा पद्धतीने ठेवलेली आहे, ही अशी। आणि पुन्हा इकडे मी स्केल ठेवणार आहे ही अशा पद्धतीने। ही झाली माझी बाहीची कटिंग। ठीक आहे, आता बघा हे जे अंतर आहे हे आपल्याला कमी वाटते, बरोबर। हे कमी वाटते कारण की हे इथलं जे अंतर आहे ते कमी राहणार आहे, बरोबर। त्याच्यामुळे मी इथलं जे अंतर आहे ते वाढवून घेणार आहे आणि हा जो पॉईंट आहे तो मी इथपर्यंत असा कट करणार आहे, हा असा कट करणार आहे। ठीक आहे, याच्यामुळे आपल्या बाहीचा शेप पण चांगला येतो आणि आपली बाही पण फिटिंगला चांगली बसते। छोट्या बाहीसाठी अशा पद्धतीची ट्रिक आपल्याला वापरायची आहे। आता मी कटिंग करून घेते हे सगळं। याच्यानंतर आपल्याला करायचं आहे अस्तर कटिंग। अस्तरवरती कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। इथे आपला बेल्ट बाकी आहे, बेल्ट आपण नंतर काढणार आहोत। ठीक आहे, आता हे 4ही पार्ट आपले झालेले आहेत। आता आपल्याला अस्तरवरती कटिंग करण्यासाठी हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट आपला असाच्या असा आला पाहिजे। ठीक आहे, त्याच्यामुळे मी इथे काय करणार आहे, मार्किंग करून घेणार आहे। इथे मी अशी एक बारीक कट मारून घेणार आहे। त्यानंतर इथला जो डॉट आहे इथे पण मी एक बारीक कट मारून घेणार आहे, जेणेकरून टक्स आपल्याला पुन्हा मोजायची गरज नाही आहे, याच्यानुसार आपण मार्किंग करून घेणार आहोत। ठीक आहे, आता कटिंग करूया। तर बघा अस्तर जे आहे ते मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे। ठीक आहे, फोल्डिंगची बाजू आपल्याकडे ठेवायची। जेव्हा पण आपण कटिंग करतोय ब्लाऊजचं तेव्हा पण फोल्डिंगची जी बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची। ही बघा मी फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, ओपन बाजू त्या साईडने ठेवलेली आहे। आता काय करायचं, इथे सगळ्यात अगोदर बॅक साईड आपल्याला ठेवायची आहे, ती मी इथे ठेवणार आहे। जसं आहे तसं फक्त आखून घ्यायचं आहे। ठीक आहे, हे जसं आहे तसं मी आखून घेणार आहे। आता हे जे पॉईंट आपले आलेले आहेत याला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे, ते पण मी कट करून घेते। म्हणजे सेम अशाच पद्धतीने आपल्याला पुन्हा जॉईंट करण्याची आपल्याला गरज पडणार नाही आहे किंवा पुन्हा आपल्याला मोजण्याची पण गरज पडणार नाही। ठीक आहे, तर हे जे पॉईंट आहेत आपले, हे बघा हे असं फोल्ड करून घ्यायचं इथे आणि इथे ही जी मार्किंग केलेली आहे इथे कट मारून घ्यायचा। हा कट मारला, त्यानंतर इथे पण कट मारला।
आता बघा हे इथे मी ठेवून घेते. खालचा जो थोडासा एक्स्ट्रा पेपर होता तो मी कटिंग नाही केलेला, तो तसाच ठेवलेला आहे. आता याला आपल्याला आखून घ्यायचं आहे. जसं होतं तसं आखून घेतलं. हे पॉईंट पण मी इथे घेऊन घेतले, हे अशा पद्धतीने. ठीक आहे, हे बघा. आता हे काय करायचे आहेत आपल्याला, पॉईंट जे आहेत ते अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने असे आखून घ्यायचे, म्हणजे आपल्याला टक्स मारताना सोपं पडणार आहे. तर त्यानंतर आपल्याला फ्रंट साईडचा हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तो पार्ट मी असा इथे ठेवणार आहे. आता बघा याला मी मार्जिन नाही दिलेलं आहे, त्याच्यामुळे हा जसा पार्ट आहे मी तसाच ठेवून घेणार आहे अगोदर, आणि मग त्यानंतर त्याला मी मार्जिन पण देऊन घेणार आहे. किती मार्जिन द्यायचं आहे, बॅक साईडला मी दिलेलं आहे 1.5 इंचाचं मार्जिन, तर इथे पण मी 1.5 इंचाचं मार्जिन देणार आहे. हे जसं आहे तसंच्या तसं आपल्याला इथे ठेवायचं आहे. आता इथे मी 1.5 इंचाचं मार्जिन दिलेलं होतं, इथे पण मी 1.5 इंचाचंच मार्जिन देणार आहे. मार्जिन दिल्यानंतर व्यवस्थित आखून पण घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कटिंग करताना सोपं पडेल. हा पण पॉईंट इथे मी मार्किंगचा जो आहे तो मी आखून घेणार आहे, म्हणजे जेव्हा मी फिटिंग करेल ब्लाऊजला तेव्हा मला पुन्हा मोजायची गरज पडणार नाही. ठीक आहे, हे झालं आपलं. आता हे 2 पार्ट आपले झाले. आता आपल्याला कटोरी ठेवायची आहे. तर कटोरी आपल्याला कशी ठेवायची आहे, अशी कटोरी इथे अशा पद्धतीने तिरकस. कटोरी नेहमी तिरकस कपड्यावरती ठेवायची असते, तर मी अशी ठेवून घेणार आहे कटोरी. जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे. जशीच्या तशी आपण इथे कटोरी आखून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला, हा जो पॉईंट आहे इथला, हा पॉईंट, हे बघा, हे पॉईंट मी इथे जसेच्या तसे घेणार आहे आणि त्याला पण मी इथे मार्किंग करून घेणार आहे. म्हणजे जेव्हा आपण टक्स देणार आहोत तेव्हा आपला जो टक्स आहे तो असाच्या असा येईल. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता आपल्याला स्लीव्ज ठेवायचे आहे. तर स्लीव्जसाठी कुठलंच मार्जिन वगैरे काहीच नाही घ्यायचं आहे. जशी आपण स्लीव्ज कटिंग केलेली आहे ही जशीच्या तशी मी इथे ठेवून घेणार आहे. आता बघा पेपर दोघं साईडला माझी जी स्लीव्ज आहे ती थोडी थोडी कमी पडते, तर मी काय करणार आहे, इथे तिला थोडंसं कपडा जो आहे तो जॉईंट करून घेणार आहे. नाहीतर मी सरळ स्लीव जी आहे ती दुसऱ्या कपड्यावरती कटिंग करणार आहे. ठीक आहे, अगोदर हे 3 पार्ट कटिंग करून घेऊया. जसे आहेत तसेच कटिंग करायचे. कटिंग करताना नेहमी जर तुम्ही नवीन असाल तर एक हात आपला असा कपड्यावरती ठेवायचा आहे आणि मग कटिंग करायचं आहे. जसा आकार आलेला आहे जसाच्या तसा इथे घेऊन मी इथे कटिंग करून घेतलं. आता हे माझं सर्व पार्ट. त्यानंतर याच्यामध्ये माझी स्लीव्ज बसलेली नाही आहे त्यामुळे मी त्याच्यासाठी दुसरा कपडा घेणार आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला कपडा जॉईन करण्याची गरज पडणार नाही. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जॉईंट देऊ शकताय. माझ्याकडे आहे एक्स्ट्रा कपडा त्यामुळे मी इथे जॉईंट नाही देणार आहे. कटोरी पण आपण जशी आहे तशीच कट करून घ्यायची.
आता ही झाली कटोरी, हे तीनही पार्ट आपले झाले। आता मी दुसरा कपडा घेते स्लीव्ज कटिंग करण्यासाठी। दुसरा कपडा आहे त्याच्यावरती मी स्लीव्ज जशी आहे तशी आखून घेणार आहे। इथे मी मच्छा आकार पण कापून घेतलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तो जो आकार आहे तो व्यवस्थित एकाच साईडला आपला आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। आता याला कटिंग करून घेऊया। जसं अस्तर कटिंग केलेलं आहे सेम तशाच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस पण कटिंग करून घ्यायचं आहे। फक्त हे पार्ट जसे आहेत तसे ठेवून मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहे। ब्लाऊज जे आहे ते कटिंग झालेलं आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याचं स्टिचिंग बघणार आहोत। आता हे जसं आहे तसंच मी माझ्या जे ब्लाऊज आहे मेन पीस आहे त्याच्यावरती मी ठेवून कटिंग करून घेणार आहे। ठीक आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। मग त्या अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे। आज आपण हे अस्तरवरती कटिंग केलेलं आहे आणि मी आता जसं आहे तसंच ठेवून पीसवरती पण मी कटिंग करून घेणार आहे। आपल्याला तिथे मार्जिन वगैरे काहीच द्यायची नाही आहे। पेपर पॅटर्न आपण जेव्हा ठेवलं तेव्हा आपण मार्जिन दिलेलं होतं, साईडला आपली मार्जिन राहिलेली होती त्यामुळे। पण आता जेव्हा आपण कटिंग करणार आहोत पीसवरती तर जसे आपले पार्ट आहेत तसेच्या तसे ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, आता आज आपलं कटिंग झालेलं आहे। उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचं स्टिचिंग। तर स्टिचिंग कसं करायचं आहे ते बघूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, उद्याला पण व्हिडिओ बघायला विसरू नका। आणि हो, याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक गोष्टी आहेत त्या खूप व्यवस्थित तुम्हाला समजवल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ व्यवस्थित स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। ठीक आहे, तर मैत्रिणींनो चला भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।